तर एका बाजूला अब्दुल सत्तार यांनी शिंदेसेना संपवली जाते, याचा कट रचला जातो असं म्हणत थेट भाजपावर आरोप केले, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार दानवे यांची गळाभेट घेतलेली आहे। हा टायमिंग जुळून आलेला आहे, राजकीय टायमिंग इथे महत्त्वाचा आहे। अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांची गळाभेट घेतलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, या संदर्भातली अधिक माहिती, तर्कवितर्क लढवले जात आहेत। नक्कीच आज अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे हे दौऱ्यावर जात असताना या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। या भेटीवरून जी चर्चा सुरू झाली त्याला देखील पार्श्वभूमी आहे, कारण काल अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केलेली होती। भाजप हे स्लो पॉइझनिंग आहे, शिंदे सेना आमची शिवसेना आहे त्याला संपवते, अशा पद्धतीचे आरोप काल अब्दुल सत्तार यांनी केलेले होते आणि दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला हवं अशी भावना देखील व्यक्त केली होती। त्यावर अंबादास दानवे यांनी देखील बोलताना हीच भावना व्यक्त केली होती की दोन्ही शिवसेना ही एकत्र यायला हवी होती। आणि त्यानंतर आज खरं तर अब्दुल सत्तार यांना देखील मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं आहे। मात्र अशा स्थितीत हे दोन्ही नेते दौऱ्यावर जात असताना त्यांची ही भेट झालेली आहे, त्यामुळे चर्चा आहेत त्या वेगवेगळ्या सुरू झाल्यात। कारण संभाजीनगर असेल आणि आजूबाजूचा परिसर असेल त्या ठिकाणी शिवसेनेचं जे प्रस्ताव होतं ते कुठेतरी आता कमी होत चाललेलं आहे। नक्कीच, त्यामुळे हा जो राजकीय टायमिंग जुळून आलेला आहे त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय कालच अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे असं म्हटलं होतं। सत्तारांनी भाजपावर आरोप केले आणि त्यानंतर ही गळाभेट। सत्य आहे, शिवसेना दोन नाही, ते शिवसेना एकच आहे, जी बाळासाहेबांची जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते। इथं बाकी गद्दार लोकांची गँग आहे आणि त्याच्यामुळे या गँग मधल्या कोणाला जर अशा पद्धतीनं भूमिका मांडायची असेल तर निश्चित त्याचं स्वागत करू आम्ही। त्यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे। पण या नेत्यांनी जे जे शिंदे सेना आहे त्यांच्या नेत्यांनी अनेक नेत्यांनी मातोश्रीवर असो किंवा मातोश्रीतल्या उद्धव ठाकरेंवर असो, आदित्य ठाकरेंवर असो, रश्मी ठाकरेंवर असो, त्यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली। तर चर्चा केल्यानंतर याच्यावर थोडं राजकारणात अशा टीका होत असतात एकमेकावर। टीका करणं वेगळं आणि मला असं वाटतं नमक हरामी करणं वेगळं। टीका रोज एकमेकावर करत असतो आपण, म्हणून काय एकमेकाची दुश्मनी असतो, पण नमक हरामी करणं हे तर चुकीचं आहे। जर हे शिंदेकडे एकत्र